इयत्ता 5वी विषय गणित. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण उदाहरण संग्रह 13वा अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, वन विभागाने खैराची 23,078 झाडे, बेहड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावली. आता अशा प्रश्नात अगोदर काय करायचे, दिलेली माहिती अगोदर लिहायची. कोणती माहिती दिलेली आहे तर खैराची झाडे, त्या झाडांची संख्या आहे 23,078. बेहड्याची झाडे, त्यांची संख्या किती दिलेली आहे तर 19,476. आणि अजून कोणती माहिती दिली आहे तर एकूण झाडे लावली 50,000. आता ही दिलेली माहिती लिहिली. आता त्यात काय विचारलेले आहे तर इतर प्रकारची झाडे किती लावली. आता आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रश्नामध्ये अगोदर या दोन संख्यांची बेरीज करायची. ही आलेली बेरीज या 50,000मधून काय करायचे, वजा करायचे, म्हणजे आपल्याला इतर प्रकारची झाडे मिळतील. तर चला बेरीज करूया. खैराची झाडे आहेत 23,078 आणि बेहड्याची झाडे आहेत 19,476. यांची बेरीज करूया. तर 8 + 6 14, 1400, 4 हातच्याला 1, 7 आणि 7 14, 14मध्ये हातचा 1 मिळवला 15, 1505 हातच्याला 1, 4मध्ये हातचा 1 मिळवला 5, 9 आणि 3 12, 1202 हातच्याला 1, 2 आणि 1 3, 3मध्ये हातचा 1 मिळवला 4. उत्तर आलेलं आहे 42,554. म्हणजेच खैर आणि बेहड्याची झाडे 42,554 लावलेली आहेत. आता आपल्याला काय करावे लागेल, एकूण झाडे 50,000 आहेत, त्या 50,000मधून 42,554 ही संख्या वजा करावी लागेल, म्हणजे आपल्याला इतर प्रकारची झाडे किती लावली हे समजेल. तर चला वजा करूया. 42,554. आता इथे ही वजाबाकी एकदम सोपी आहे, काही अवघड करायचे गरज नाही, घाबरून जायचं काही गरज नाही. बघा, आता ह्या शून्यातून हे 4 जात नाहीत, ह्या शून्यातून 5 जात नाहीत, शून्यातून हे 5 जात नाहीत, ह्या शून्यातून हे 2 जात नाही. मग काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला ह्या 5मधून एक इथे उसणं घ्यावं लागेल, इथे एक शून्य ठेवायचे. आता परत ह्या 10मधून पण इकडे आपल्याला एक घ्यावं लागेल. मग 10मधून आपण इकडे एक घेतला, इथे राहिले 9. ह्या 10मधून पण आपल्याला इकडे एक घ्यावं लागेल, इथे शून्य घेतला, इथं एक घेतले, इथं राहिले 9. आता हा शून्य पण इथे घेतला, ह्या 10मधून पण आपण इकडे एक घेतला, इथे राहिले 9. आता अशा संख्या घेतल्यानंतर आपल्याला वजाबाकी करणे सोपे जाईल. या 10मधून 4 गेले, राहिले 6. या 9मधून 5 गेले, राहिले 4. या 9मधून 5 गेले, इथे राहिले 4. या 9मधून 2 गेले, इथे राहिले 7. आता ह्या 5मधून इकडे एक गेला होता, इथे राहिले होते 4. या 4मधून 4 गेले, इथे राहिले 0. म्हणजेच इतर प्रकारची झाडे जवळजवळ 7,446 लावलेली आहेत. हे परफेक्ट उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर लिहून घ्या. आता हे वाक्य आपल्याला काय करावं लागेल, हे उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं. म्हणून वन विभागाने इतर प्रकारची 7,446 झाडे लावली. चला उत्तर लिहून घ्या. प्रश्न दुसरा आहे, एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती. या प्रश्नात पण आपल्याला काय करावे लागेल, दिलेली माहिती अगोदर समजून घ्यायची. दिलेली माहिती आपण अगोदर समजून घेतली, प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला काय करायचे आहे, काय करावे लागेल हे समजेल. आता दिलेली माहिती अगोदर लिहूया. शहराची एकूण लोकसंख्या दिलेली आहे 37,04,926. पुरुषांची संख्या त्यात आहे 11,24,069 आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे 10,96,478. तर उरलेली मुले आहेत. आपल्याला विचारले आहे की मुलांची संख्या किती. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, स्त्री आणि पुरुष या दोघांच्या संख्येची बेरीज करावी लागेल. आलेली बेरीज एकूण लोकसंख्येतून वजा करावी लागेल आणि मग आपल्याला मुलांची संख्या मिळेल. तर चला स्त्री आणि पुरुषांच्या संख्यांची बेरीज करूया. पुरुषांची संख्या
11,24,069 अधिक स्त्रियांची संख्या 10,96,478 यांची बेरीज करूया. 8 आणि 9 17, 1707 हातच्याला 1, 6 आणि 7 13, 13मध्ये हातचा 1 मिळवला 14, हातच्याला 1, 4मध्ये 0 आणि त्यात 1 मिळवला 5, 6 आणि 4 10, हातच्याला 1, 9 आणि 2 11, 11मध्ये 1 मिळवला 12, ते हातच्याला 1, 1 आणि 1 2, हे 1 आणि 1 2. उत्तर आलेलं आहे आपलं. यांची बेरीज 22,20,547. स्त्री आणि पुरुष यांची एकूण संख्या आहे 22,20,547. आता ही संख्या एकूण लोकसंख्येतून वजा करूया. एकूण लोकसंख्या दिलेली आहे 37,04,926. त्यातून स्त्री पुरुष दोघांची संख्या वजा करूया. 22,20,547. मोठे अंक आले म्हणून वजाबाकी करता येत नाही वगैरे विचार मनात आणायचा नाही, घाबरायचं नाही. वजाबाकी एकदम सोपी आहे. या 6मधून 7 जात नाहीत म्हणून 6मधून हे 6 काय केले वर लिहिले. ह्या 2मधून इकडे 1 घेतला, इथे राहिले 1. या 16मधून 7 गेले, राहिले 9. आता ह्या 1मधून हे 4 जात नाहीत म्हणून ह्या 9मधून 1 इकडे घेतला, इथे राहिले 8, हे राहिले 11. ह्या 11मधून 4 गेले, राहिले 7. आता ह्या 8मधून 5 गेले, राहिले 3. ह्या 4मधून 0 गेले, राहिले 4. आता या शून्यातून हे 2 जात नाहीत म्हणून या काय करूया, हे 0 इथे लिहूया. या 7मधून इकडे 1 घेतला, इथे राहिले 6, इथे झाले 10. 10मधून 2 गेले, राहिले 8. या 6मधून 2 गेले, राहिले 4 आणि 3मधून 2 गेले, राहिले 1. उत्तर आलेलं आहे 14,84,379. म्हणजे त्या शहरात मुलांची संख्या आहे 14,84,379. हे उत्तर पूर्ण वाक्यात लिहूया. म्हणून त्या शहरातील मुलांची संख्या 14,84,379 एवढी आहे. चला उत्तर लिहून घ्या. प्रश्न तिसरा आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला? आता अशा प्रश्नात अगोदर प्रश्न आपल्याला वरील 2 प्रश्नात समजलेलंच आहे, माहिती कशी लिहायची, काय करायचं. तसंच यासुद्धा प्रश्नात तसंच आहे. या 2 अंकांची बेरीज करायची, आलेली बेरीज यातून वजा करायची, म्हणजे आपल्याला उपहारगृहाचा निधी मिळेल. चला बेरीज करूया. वैद्यकीय खर्च 12,37,865 अधिक शिक्षणासाठीचा खर्च 8,42,317 यांची बेरीज करूया. 7 अधिक 5 12, हातच्याला 1 6 1 7, 6मध्ये 1 मिळवला 7, 7मध्ये हातचा 1 मिळवला 8, 8 आणि 3 11, 11शी 1 हातच्याला 1, 7 आणि 2 9, 9मध्ये हातचा 1 मिळवला 10, इथे हातच्याला 1, 4 आणि 3 7, 7मध्ये हातचा 1 मिळवला, उत्तर आले 8. 8 आणि 2 10, 10शी 0, हातच्याला 1, 1 आणि 1 2. उत्तर आलेलं आहे 20,80,182 एकूण खर्च. म्हणजेच वैद्यकीय व शिक्षणासाठीचा एकूण खर्च 20,80,182 आलेला आहे. लिहून घ्या. आता काय करूया, हा 20,80,182 निधी एकूण निधीमधून हा खर्च वजा करूया. म्हणजेच इथे लिहूया 20,80,182 यांची वजाबाकी करूया. या शून्यातून हे 2 जात नाहीत, या शून्यातून 8 जात नाहीत म्हणून काय करूया, हे 0 इथे घेऊया, हे 0 इथे घेऊया. 6मधून इथे 1 घेतला, इथे राहिले 5, हे 10. ह्या 10मधून इथे 1 घेतला, इथे राहिले 9. या 10मधून 2 गेले, राहिले 8. 9तून 8 गेले, राहिले 1. 5मधून 1 गेला, राहिले 4. शून्यातून 0 गेले 0. ह्या 4मधून 8 जात नाहीत म्हणून इथे काय करूया,
हे 4 इथे लिहिले. ह्या 5मधून इथे 1 घेतला, इथे राहिले 4, 14तून 8 गेले, राहिले 6, 4 अशी 4, 2तून 2 गेले 0. उत्तर आलेलं आहे 4,60,418. आता हे उत्तर पूर्ण वाक्यात लिहूया. म्हणून उपहारगृहासाठी 4,60,418 रुपये निधी राखून ठेवला. उत्तर लिहून घ्या. अशा प्रकारे आपण आज उदाहरण संग्रह 13 मधील 3 प्रश्न सोडवलेले आहेत. हा 4था प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि कमेंटमध्ये मला याचं उत्तर पाठवायचं आहे. जे विद्यार्थी बरोबर उत्तर पाठवतील त्यांना योग्य आणि खास आकर्षक बक्षीस दिले जाईल. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.